तहसीलदार साहेब भुसावळ तथा तालुका दंडाधिकारी सौ नीता लबडे मॅडम यांना उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। आणि या जळगाव जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते त्या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे। ते भारदस्त एक वजनदार असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे आणि भारदस्त वजनदार पुरस्कार मिळाला त्या कारणाने आपल्या T24 नॅशनल न्यूज आणि स्टार TV लाईव्ह न्यूजतर्फे त्यांचा हार्दिक अभिनंदन। मॅडम एक दर्जेदार आणि उत्कृष्ट आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे आणि या भुसावळ तालुक्यामध्ये आपलं नाव एक प्रसिद्धी झोतामध्ये आहे। आपल्या नावात एक नावलौकिक आहे, एक चांगल्या प्रकारचा आपला कर्तव्य आहे। मॅडम आपल्याला उत्कृष्ट तहसीलदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे, तर या पुरस्कारासाठी आपली निवड कशा प्रकारे झाली मॅडम, याच्या संदर्भात आपण काय सांगा? मला इथे 1 वर्ष झालेलं आहे। मी भुसावळ तहसीलदार म्हणून जॉईन झाल्यानंतर अनेक अशा गोष्टी होत्या की त्या प्रशासकीय कामकाज आणि सर्व योजना ह्या राबविणे काळाची गरज होती। त्या योजना राबवत असताना त्या वेळेत राबवल्या आणि माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला कुठल्याही कामासाठी फार फॉलो घ्यावा लागला नाही आणि त्या वेळेत राबवणे, नागरिकांसाठी त्या लवकर ओपन करून देणे आणि कुठल्याही कामामध्ये पहिल्या क्रमांकावर राहणे हे भुसावळ तहसील प्रशासनाचं वर्षभराचं कामकाज होतं आणि त्यामुळे प्रत्येक कामाच्या याला माननीय जिल्हाधिकारी यांनी जी कमिटी नेमलेली होती सर्व पुरस्कारासाठी त्यांनी प्रत्येकाला गुणांकन केलं। सर्व तहसीलदारांचा विचार त्यामध्ये केला गेला। 15 तालुके आहेत, काही कलेक्टर ऑफिसचे सुद्धा तहसीलदार आहेत, त्या सर्वांना गुणांकन केलं गेलं आणि ज्याने कोणत्या कामासाठी किती वेळ लागला, कशा पद्धतीनं काम झालं, किती दर्जेदार काम झालं, किती वेळात झालं, ह्या पद्धतीने त्यांनी गुणांकन केलं आणि त्यामध्ये पहिला क्रमांक हा भुसावळ तहसीलचा आला, त्यामुळे मला तो पुरस्कार प्रदान केला। म्हणजे वेगवेगळे विषयाचं इव्हॅल्युएशन करून मूल्यांकन करून आणि निकषाच्या आधारावर आपली निवड करण्यात आली, या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो। मॅडम एक दर्जेदार आणि उत्कृष्ट पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि या भुसावळमध्येच नव्हे तर पूर्ण ग्रामीण भागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आपला एक नावलौकिक आहे आणि एक चांगल्या प्रकारचा दबदबा आहे मॅडम। तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे, आपलं मानस काय राहणार आहे, काय सांगा मॅडम? जी कामं मी सुरू केलेली आहेत आणि ज्या पद्धतीनं माझं प्रशासन मी इथे वर्षभरात केलेलं आहे त्याच पद्धतीनं माझं प्रशासन चालू राहील। सामान्य जनतेची कामं तातडीने करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। जर एखाद्या नागरिकाचं काम होत नाही तर त्याला समजावून सांगा, असं मी माझ्या स्टाफला सांगितलेलं आहे। मी जशी जॉईन झाली तशीच जर त्याचं काम होणार असेल तर किती दिवसात आपण त्याचं काम करू शकू हे पण त्याला कळलं पाहिजे आणि त्यानंतर पेंडन्सी क्लिअर करणे, त्याला त्याच्या योजनेचा लाभ देणे यावर माझा भर राहील। नागरिकांना अशा सूचना देण्यात येईल की ज्या योजना शासनाकडून राबवल्या जातात त्या योजनांना नागरिकांनी प्रतिसाद देणं अपेक्षित आहे। त्यांनी समजून घ्यावं, कुठला विषय काय आहे ते करून घ्यावं। जसं आता डिजिटल क्रॉप सर्व्हेचं काम सुरू आहे आणि भुसावळ तालुका त्यामध्ये पायलट प्रोजेक्टवर काम करतो आहे। उन्हाळी हंगामासाठी पण केला होता, तेव्हा आपण राज्यात सर्वप्रथम भुसावळनी काम पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर आता या वर्षीसाठी सुद्धा भुसावळची निवड झालेली आहे की पायलट प्रोजेक्ट हा भुसावळनीच राबवावा आणि ते काम सुद्धा आपण सध्या करत आहोत। पण त्यासाठी शेतकऱ्यांनी मला मदत करणं फार गरजेचे आहे, कारण ही पीक नोंदणी जी आहे ती शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात जाऊन करणे गरजेचे आहे। त्यांना मदत करण्यासाठी कोतवाल आहेत, तलाठी आहेत, मंडळ अधिकारी आहेत आणि बाकी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे सुद्धा त्यांना मदत करतील अशा सूचनासुद्धा आम्ही दिल्या आहेत। परंतु त्यांनी कोणत्याही योजनेला प्रतिसाद द्यावा जेणेकरून त्यांना त्यातून जो मिळणारा लाभ आहे तो शेतकऱ्यांपर्यंत लवकर जाईल आणि योग्य रीतीने जाईल। त्यासाठी माझं शेतकऱ्यांना आणि नागरिकांना आवाहन आहे की कुठल्याही योजना असतील त्याला प्रशासनाला त्यांनी सहभाग घ्यावा आणि दाद द्यावा। मॅडम आपण एक सविस्तर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, शेतकऱ्यांना एक आवाहन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ते कृतीमध्ये उतरेलच यामध्ये काही शंका नाही। मॅडम एक महत्त्वाचा एक दर्जेदार आणि वजनदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि एक वेगळ्या प्रकारची आपली आपण या भुसावळ तहसीलदारमध्ये वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे। रुजू झाल्यापासून तर आजपर्यंत आपलं या भुसावळ शहरामध्ये रेकॉर्ड आहे आणि आपण अवैध गौण खनिजाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारचा चाप बसवलेला आहे। या माध्यमातून या कार्याची सर्व विषय आपले काढण्यासाठी आहे। या सर्व दृष्टिकोनाचा विचार करून आपल्याला उत्कृष्ट एक तहसीलदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे असं मी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करतो। मॅडम एक महत्त्वाचा दर्जेदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे
तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये समाजामध्ये काय संदेश देऊ इच्छिता, मेसेज काय देऊ इच्छिता, काय सांगा? प्रत्येकाने जर मेहनत घेतली, कुठल्याही कामाचं मेहनत घेणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे. तर मेहनत घेत असताना आपण कुठलं काम करायचं आहे ते आधी ठरवायचं असतं. ठरवून मग आता मला त्यासाठी काय करायला पाहिजे, कुठल्या स्टेप्स मी घ्यायला पाहिजे, कोणत्या पद्धतीने मी त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे हे मला क्लिअर असायला पाहिजे. माझी कोणती टीम हे काम करणार आहे हे सुद्धा माझं क्लिअर असतं. आणि त्याचा फॉलोअप घेणं, स्वतः त्यामध्ये उतरणं, डीपमध्ये जाऊन समजून घेणे, या पद्धतीने जर काम केलं तर ते काम योग्य रीतीने होतं. माझ्या टीमने अतिशय सुंदर काम केलेलं आहे. माझी संपूर्ण टीम, माझी तहसीलची ऑफिस टीम, माझे नायब तहसीलदार, क्लरिकल स्टाफ, शिपाई, त्यानंतर माझे मंडळ अधिकारी आहेत, त्यानंतर तलाठी आहेत, कोतवाल आहेत, इव्हन राशन धान्य दुकानदारसुद्धा, सर्वच अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, जेणेकरून जास्त कंप्लेंट्स येणार नाही आणि लोकांचे कामं होतील याकडे आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीनं माझी टीम काम करते. मॅडम, आपण एक संस्थेच्या प्रकारचे एक आपलं विजन मानस सांगितलेलं आहे आणि याही पुढे एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की एक दर्जेदार एक उत्कृष्ट आपल्याला तहसीलदार पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आलेला आहे. आपल्या या पुरस्काराचं वितरण या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते झालेलं आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते आपल्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक विषय आपण चांगल्या या भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील, विशेषतः ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील बरेचसे विषय आपण चांगल्या पद्धतीने मार्गी लावलेले आहे आणि आपला प्रत्येक विषयामध्ये चांगल्या प्रकारचा हातखंडा आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून हे आपण आपलं विजय सांगितलेलं आहे. तर या पुरस्काराच्या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता, काय सांगणार? हा पुरस्कार माझा वैयक्तिक नीता लबडे म्हणून नाही आहे, तर ह्या चेअरवर मी बसलेली आहे, ज्या चेअरचा हा सन्मान आहे. आणि माझी टीम, या सर्व याचं श्रेय मी माझी संपूर्ण टीम, माझे तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, माझा स्टाफ, संपूर्ण माझे नायब तहसीलदार, क्लरिकल स्टाफ, या सर्वांना मी याचं श्रेय देते. आणि त्याहूनही जास्त म्हणजे सर्वही माझे भुसावळवासी आहे, जे नागरिक आहेत, इथले सर्व लोक कुठल्याही प्रोफेशनला असो, त्या सर्व लोकांनी मला सहकार्य केलेलं आहे. प्रत्येक वेळी त्यांनी मला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. मग ते दाखल्यांसाठीचं शिबिर असो किंवा कुठली योजना असो राबवताना, त्या सर्व या लोकांनी मला, नागरिकांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे ह्या सर्व याचं श्रेय माझ्या स्टाफला आणि संपूर्ण भुसावळवासियांना मिळते. मॅडमांनी या पुरस्काराचं श्रेय सर्व भुसावळवासियांना आणि आपल्या पूर्ण टीमला, पूर्ण स्टाफला दिलेलं आहे. मॅडम, एक महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो की आर्थिक दुर्बल घटकांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जातीच्या दाखल्यांसाठी आणि वेगवेगळ्या कागदपत्रांसाठी वणवण फिरावं लागतं आणि याच्या संदर्भात आपली भूमिका काय राहणार आहे, काय सांगणार? मी यावर्षी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवलेला आहे की त्या विद्यार्थ्यांना रिझल्ट लागल्यानंतर शाळेतच ते प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जाईल. तर आता यापुढे सुद्धा त्याला मला खूप यश मिळालेलं आहे. चांगला प्रतिसाद होता विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा, मला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. त्यामुळे यावर्षी 10वी आणि 12वीचा निकाल लागतो तेव्हाच माझी टीम पूर्ण तयार राहील, माझं पूर्ण प्लॅनिंग झालेलं असेल आणि कुठल्या शाळेत, ग्रामीण भागात, शहरात, कुठल्या कॉलेजमध्ये मला टीम लावायची आहे, पाठवायची आहे, ते नियोजन करून आम्ही तिथेच शक्यतो त्याच दिवशी उत्पन्नाचा दाखला असेल तर आणि किंवा जास्तीत जास्त 3 दिवसात आम्ही ते दाखले देण्याचा आमचा पूर्ण उपक्रम आम्ही राबवू, जेणेकरून विद्यार्थ्यांना या दाखल्यांसाठी वणवण फिरावं लागणार नाही आणि जिथे ते शिक्षण घेत आहेत, जिथून ते पास आऊट झालेले आहेत, त्याच ठिकाणी त्यांना दाखले उपलब्ध होतील. मग तो उत्पन्नाचा असो, रहिवासाचा असो, कास्ट सर्टिफिकेट असो की नॅशनॅलिटी असो. त्याच पद्धतीनं आता तुम्ही जे सांगितलं आहे की ग्रामीण भागातले विद्यार्थी, त्यांच्यासाठी माझा एकच संदेश राहील की कॉम्पिटिशनमध्ये उतरावं. विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उतरायला पाहिजे. आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय लागतं हे आपल्याला तेव्हा कळतं. तसा पॉझिटिव्हली आपण विचार करतो आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो. त्याच पद्धतीनं छोटे छोटे उद्योगसुद्धा आता आपल्या विद्यार्थ्यांनी आणि आपल्या ग्रामीण युवकांनी सुरू करायला पाहिजे. कारण सर्वच जर नोकरीच्या मागे लागले तर आपल्या याचा विकास होणार नाही, कुठेतरी आपण डिपेंड राहू. त्यामुळे छोटे छोटे बिझनेस आपण कोणते करू शकतो आपल्या एरियामध्ये, त्या बिझनेसमध्ये, उद्योगांमध्ये उतरणं ही आज काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि युवकांना मी अशीच सल्ला देईन की त्यांनी आपल्याला कुठल्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे ते ठरवून त्या दिशेने प्रयत्न करायला पाहिजे. यश नक्की मिळेल. म्हणतात की एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे
आणि मॅडमांनी एक महत्त्वाचं या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे की व्होकेशनल एज्युकेशन व्यावसायिक शिक्षण घ्या आणि व्यावसायिक शिक्षणाकडे वळा आणि त्याच्यामुळे आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं मॅडमांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. या पुरस्काराचं श्रेय त्यांनी स्वतः न देता पूर्ण टीमला आणि पूर्ण सकळ वाचकांना दिलेलं आहे. आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची कमान असावी, उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, उडत्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची खिंत मात्र मनात असावी अशी उंच भरारी आमच्या तहसीलदार मॅडमांनी मारलेली आहे आणि यशाचं गौरी शंकर घातलेलं आहे. आपल्या TV24 नॅशनल न्यूज आणि स्टार TV लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीनाथ सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, स्टार TV लाईव्ह न्यूजची भेट.